आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारीला होणार आहे आणि प्रत्येक पक्षाने या निवडणुकीत जिंकून येण्यासाठी कंबर कसली आहे आणि प्रत्येक पक्षाचे स्टार प्रचारक हे आता मैदानात उतरलेत। अवघे काही तास शिल्लक आहेत, एक दिवस शिल्लक आहे निवडणुकीसाठी। आपल्या सोबत आता आहेत मंत्री नितेश राणे। नमस्कार सर, सर्वप्रथम टाइम महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरलेले आहात। संपूर्ण राज्यातील हवा आणि मुंबई ठाण्यातील हवा कशी वेगळी? वातावरण पूर्ण पद्धतीने भगवमय आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात सगळीकडे जय श्रीराम आणि आय लव्ह महादेवचेच विचाराचे महापौर बसण्याची सगळ्यांची तयारी आहे। हिंदू समाज, राष्ट्रभक्त समाज या सगळ्या महापालिकेमध्ये नक्कीच आम्हाला 15 तारखेला आशीर्वाद देईल एवढा ठाम विश्वास आहे। अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। कुठे भाजप मित्र पक्ष, भाजप विरोधक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। एक स्टार प्रचारक म्हणून तुम्ही या परिस्थितीकडे कसे? असं आहे, आमचे मतदार सुज्ञ आहेत, प्रगल्भ आहेत। त्यांना माहिती आहे कोण विकास करू शकतो, देशाचा कोण विकास करतोय, राज्याचा कोण करतोय, त्यांच्या त्यांच्या शहरामध्ये कोण करू शकतो, हे आमचे मतदार सुज्ञ आहेत, प्रगल्भ आहेत। मला विश्वास आहे त्या दृष्टिकोनातून मतदान करतील आणि विचार करतील। भाजपासाठी हा पेपर किती सोपा आहे? फक्त केक वॉक आहे की वाले विद्यार्थी आहोत, आम्ही पेपराची चिंता करत नाही। आम्ही काम करून जनतेचा विश्वास मिळवून जनतेचं संरक्षण देऊन आज आम्ही पेपर देण्यासाठी बसलेलो आहे। आम्हाला विश्वास आहे जनता नेहमी सारखा आता लोकसभेमध्ये आशीर्वाद दिला, विधानसभेमध्ये आशीर्वाद दिला, इथे पण आशीर्वाद देते। अकोल्यामध्ये MIM सोबत भाजपने युती केलेली आहे। हा विषय आहे, किती निवडणूक झाली तरी पण केस काढत बसायचे त्याच्यावर। कारवाई झालेला आहे, काही होत नाही। ते कुठल्या तरी स्थानिक पातळीवर झालेली कोणीतरी मस्ती केली। आता आमच्या कोकणामध्ये आंब्याच्या पेट्या असतात की नाही, ते 2-3 खराब आंबे असतात, आम्ही काढून बाहेर टाकतो आणि पेटी मार्केटमध्ये घेऊन जातो। ते 2-3 कुसके आंबे बाजूला केलेत, पेटी व्यवस्थित आहे। नारायण राणे साहेब यांच्यासाठी सुद्धा हा मतदारसंघ महत्वाचा होता। हा कोकणी मतदार जो आहे तो आता ठाकरेंच्या बाजूने जाईल की भाजपलाच मत देईल? ठाकरेंच्या बाजूने जाऊन नेमकं इतके वर्ष त्यांना काय मिळालं इकडच्या आमच्या जनतेने बघितलेलं आहे, आजमावून बघितलेलं आहे, संधी देऊन बघितलेली आहे। आज अशोक पाटील साहेबांसारखा आमदार इथे आहे, अन्य आमचे मनोज कोटकजी आहेत, आदरणीय राणे साहेब रत्नागिरी सिंधुदुर्गचे आमदार आहेत, मी स्वतः सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे। पूर्ण तर पूर्ण कोकण आज महायुतीमय झालेला आहे आणि तसंच येणाऱ्या 15 तारखेला महायुतीमय तुम्हाला आमची मुंबई, ठाणा आणि 29 महापालिका पण दिसतील। सर, एक शेवटचा प्रश्न, काही नेत्यांनी चुकीची विधानं केलेली आहेत। अण्णामलाई यांचं विधान त्रासदायक ठरलंय की पवन त्रिपाठी यांचं? एक लक्षात घ्या, कोणी त्यांच्या भावना तशा नव्हत्या। अण्णामलई जे आहेत ना, त्यांनी सांगितलं ते आंतरराष्ट्रीय शहर आहे, कोण मुंबईला लांब करणार, कोण मुंबईला तोडणार? आम्ही बसलोय हो इथे, एवढं सोपं नाही आहे। आणि म्हणून त्यांनी काय ते बोलण्याचा प्रयत्न तसा केला नाही। आता माझी हिंदी पण तशी तोडकी मोडकीच आहे, मी काय बोलायला गेलो काय अर्थ पण वेगळे निघू शकतात, म्हणून त्यांची भावना तशी नाही। आणि मुंबईमध्ये आम्ही सगळेजण असताना मुंबईच्या जनतेने या 12 महिने अगोदरच भारतीय जनता पक्षाने महायुतीला भरघोस मतदान केलेलं आहे। मुंबईची जनता ही आमच्या बरोबर आहे, म्हणून निश्चित पद्धतीने मुंबईच्या जनतेला माहिती आहे। कालच देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये ठणकावून सांगितलं मुंबई आमची आहे आणि मुंबईचा विकास आम्हीच करणार। आम्ही असताना मुंबईकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही। देवेंद्रजींच्या शब्दावर मुंबईकरांचा विश्वास। पवन त्रिपाठी यांच्या विधानाबद्दल मी ऐकत नाही, ऐकलं नाही, मी सगळीकडे प्रचार करतो काय मुंबईचा महापौर हा दाऊद इब्राहिम होईल असं म्हटले त्यांनी। मग चुकीचं नाही ते। हे जे काही जिहादी जे आज सगळीकडे फिरतायत ना दरवाजा ठोकत कि आजान के खिलाफ बोलने वालों को वोट करो, मस्जिद के खिलाफ बोलने वालों को वोट करो, हे त्यांच्या त्या जिहाद्यांमध्ये आणि दाऊद इब्राहिम मध्ये काय फरक? म्हणून मुंबईकरांनी सतर्क राहिलंच पाहिजे, मुंबईच्या हिंदू समाजाने सतर्क राहिलंच पाहिजे आणि 15 तारखेला आय लव्ह महादेवचाच विचाराचा महापौर निवडला पाहिजे। तर आपल्यासोबत होते मंत्री नितेश राणे। मुंबई ही आमचीच आहे आणि आम्हीच मुंबईचा विकास करणार असं आश्वासन त्यांनी मुंबईकरांना दिलेलं आहे। त्यामुळे आता येत्या 16 तारखेला मुंबई महानगरपालिकेचा निकाल काय लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन संदेश मेनेसह मी संचारी आकेरकर, टाइम महाराष्ट्र, मुंबई।